सर, मी तुमच्या पुस्तकातील एक ओळ, एक कोट संदर्भासाठी घेऊ इच्छितो. अध्याय क्रमांक 178 मधली वाय रिमेन स्मॉल. तुम्ही तिथं लिहिलं आहे की वी स्टे स्मॉल बिकॉज वी रिफ्यूज टू बो डाऊन टू द मायटी, टू द ग्रेट. तर कृपया यावर थोडं स्पष्टीकरण द्या. माझ्याकडे खूप ज्ञान आहे किंवा माझ्याकडे मोठी सत्ता आहे, मी धोरण ठरवणारा आहे, मी नेता आहे. पण माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट माझीच क्षुल्लक इच्छा आहे. म्हणूनच त्या क्षुल्लक इच्छेकरिता मी शक्य तितक्या पदव्या मिळवल्या आहेत. जणू एखादा दारुडा जो दिवसभर मेहनत करतो आणि तुम्ही त्याच्याकडे पाहता आणि तुम्हाला त्याचं थोडंसं कौतुक वाटतं की बघा किती कष्ट करतो, बघा किती राबतो, पण दिवसाअखेरीस तो सगळे पैसे दारू घेण्यासाठीच वापरतो. आणि मग प्रश्न पडतो, संपूर्ण दिवसाची मेहनत कशासाठी होती? ती कशासाठी होती? अगदी क्षुल्लक गोष्टीसाठी. होय, तो झगडत होता, पण यासाठी? खरंच यासाठी? तू यासाठी झगडत होतास का? तसंच प्रत्येकानं स्वतःला विचारलं पाहिजे, मी हे सगळं कशासाठी करत आहे? हो, मी मोठा पायलट बनेन, नेता बनेन, अभिनेता, डॉक्टर, इंजिनियर, वकील किंवा काहीही, पण कशासाठी? नेमकं कशासाठी? माझी कीर्ती असेल, होय, माझ्याकडे पैसा असेल, होय, पण शेवटी त्याचा उपयोग कशासाठी होणार आहे हाच खरा प्रश्न आहे. आणि 99% वेळा तुम्हाला असं दिसेल की हे सगळं अतिशय क्षुल्लक गोष्टीसाठीच वापरलं जातं, खूपच क्षुल्लक. म्हणूनच जेव्हा मी म्हणतो की तुम्ही महान गोष्टी पुढे नतमस्तक व्हायलाच हवं, तेव्हा सर्वात आधी तुम्हाला हे कळलं पाहिजे की क्षुल्लक काय आहे. महान गोष्टी समोर नतमस्तक होणं म्हणजे इतकंच की तुमचं महान ज्ञान, तुमची कामगिरी अतिशय लहान गोष्टीच्या सेवेत वापरू नका. होय सर, धन्यवाद.